लोक म्हणायचे की तुमच्या रामाने तुमच्या कृष्णाने हिंसा शिकवली, बरोबर आहे. हिंसा शिकवली का? समझाने से अगर कौरव समझ जाते तो बासुरी बजाने वाला कभी सुदर्शन ना उठाता, हे आम्हाला कळतं. त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवण्याची कमल या सनातन धर्मामध्ये हे तुम्ही लक्षात. आणि मी म्हणत नाही अहिंसा परमधर्म, कोणाचं वाक्य आहे? अहिंसा परमधर्म कोणाचं वाक्य आहे? कोणाचं आहे? कृष्ण. तुम्ही बोलत नाही का बाबांनी कसं काही सांगून ठेवलं बोलायचं कुठे त्याला? बाबांनी मला सांगितलं बेटा मोठे चालते म्हणे, जेव्हा इथं काही आहे म्हणे, म्हणून बोलतोय मी का बोलत नाही. काही लोकांना अजूनही माहित नाही अहिंसा परमधर्म हा भीष्म पर्वातल्या गीतेचा श्लोक आहे. मूळ गीतेचा श्लोक नाही, भीष्म पर्वाच्या गीतेचा श्लोक आहे. आणि वाचायलाच तयार नाही. काही लोकांना असं वाटतं महावीरांचं वाक्य आहे, काही लोकांना असं वाटतं गांधीजींचं वाक्य आहे. नाही, सनातन संस्कृतीचं वाक्य आहे. आणि हे आज आहे अहिंसा परमधर्म. अहिंसा सर्वात मोठा धर्म आहे. पण धर्म हिंसाचं काही वचन, धर्मासाठी हिंसा करणं हाच धर्म आहे. आणि म्हणून तो आम्ही जपतो आणि जपला पाहिजे. येत्या काळामध्ये नवरात्र आहे. आता नवरात्रामध्ये तर फार दांगडो झाला. 2020 ला जनगणना व्हायला पाहिजे होती, झाली नाही. झाली का जनगणना? नाही झाली. 2025 येऊन गेलं, संपण्यात तरी जनगणना झालेली. मुसलमानांचे मौलाना पाद्री ख्रिश्चनांचे पाडे जाऊन धर्म परिवर्तन करताय आणि त्यांना जाऊन सांगताय तुमच्या दारात जर शासकीय अधिकारी आला तर सनातन हिंदू देऊ नका, ख्रिश्चन द्या, मोमेडियन द्या. 100 कोटी भारतात हिंदुस्थानात 492 वर्ष तुम्हाला राम मंदिर बांधायला लागले. खरंच सांगा, जर कागदोपत्री तुम्ही अल्पसंख्याक झाले, खरंच सांगा या भारतात तुम्ही सुरक्षित राहता? नाही. मग 1 लाखाचा आयफोन घ्यायची ताकद आहे मुरलीधर बाबा आमच्या पोरांमध्ये, पण 2000ची तलवार घरात ठेवायची आमच्या पोरांमध्ये धमक नाही, कीर्तनात यायची धमक नाही. हेच लोक म्हणतात, हेच लोक काय म्हणतात, हिंदू धर्म खाते नाही, जय श्रीराम. अरे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला जाऊन माटी मारून बसत होती आणि ही तरुण पिढी जर कीर्तनाला जात नसतील समजून घ्यायचं हे छत्रपतींचं रक्त नाही, आम्ही त्यांना मानत नाही. आमचा बाप कीर्तनाला जात होता, आम्ही गेलं पाहिजे. हा पैसा फुकट व्हायला घालण्यासाठी नाही. तुम्हाला दारू प्यायची लाज वाटत नाही, तुम्हाला पुण्या खायची लाज वाटत नाही, तुम्हाला लफडे करायची लाज वाटत नाही, तुम्हाला कीर्तनच करायची लाज वाटते. खरं तुम्ही हिंदू आहे? खरं हिंदू आहे तुम्ही? रामाला कंठात धारण करा, हृदयात धारण करा आणि मग बघा जीवन किती ओजस्वी होत असतं. हा सगळा रामाच्या नावाचा बोध आहे महाराज. वाटतं परमार्थ सोपं नाही. पुराणाचा दृष्टांत सांगा की कोणी रामाला कंठात धरलं, कोणाचा उद्धार झाला. एका मिनिटात सांगतो, संत जास्त बोलत नाही मी, डॉक्टरने नाही सांगलं पण जास्त बोलायचं. तरुणपणात नाही कीर्तन केलं मी अजून काय म्हणजे मग वय झाला पण नाही पाण्याची बाटली कुठे आधी राहते बाबा, आधी राहते. मी मुद्दाम थांबू शकते. लोक म्हणतात तुम्हाला काय गरज आहे, घामाचा पैसा आहे, बोलू नको. भिल्ल समाजामध्ये शबरी नावाची एक राजकुमारी जन्माला आली. लक्षात नाही का? अभंगावर बोललो. मागचे लोक म्हणतात पहिली राजना महाराजने फक्त देऊ देऊ सांगा साला म्हणती ना का. आणि अभंगावर जर नाही बोललो मग पुढचे म्हणतात हा रात्रीचे महाराज काही अभंगावर आलेली का, तो डोंगर पण होता का माणसाला. किती चांगलं कीर्तन करा, कितीही 2-4-5% लोक आपले काही पटनाने बोलायचं मारली तू पटनाने बोललो का नाही. अरे मुका कोणत्या बोटाने लावायचा हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही कीर्तन करायचं तू क्या काढणार का रे? आता आणि तो मुका तो हार टाकण्याची परिस्थिती वेगळीच राहते. आणि त्याच्या घरचे 4 माणसं बाबा आमच्याकडे बघा फोटो काढा आणि त्यांनी मला डोळ्या मग बोट घालते ना काढते काही भिल्ल समाजामध्ये शबरी नावाची एक राजकुमारी जन्माला आली. हे सुरुवातीला मला कटोरावं लागतं की नेमकं कशी आहे पब्लिक. शबरी माता लहानची मोठी झाली, उपावर झाली. पूर्वीच्या काळी कमी वयामध्ये कन्यादान केलं जात होतं. आता कन्या राहिला नाही, आता बायादान झालं. कन्या 18 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत? हा. आता पुढे आता वेगळी राहिले काही आमले म्हणतात तुमच्याकडे वैद्य का आमना चमचम ताया बसला तू बोलू नको. बाबांकडे डिपार्टमेंट आहे, बाबाच्या शब्दाला मान आहे. ज्याला लगीन करणं वैद्य बाबांनी सांगितलं तुम यांचं लग्न कोणी केलंय? दीपक वाटत लगेच हा जयद्रसन हा एक नंबर रात्री सूर्याचा कारभार.
शबरी माता उपवास झाली, लग्नासाठी योग्य झाली आणि तिच्यासाठी लग्नाचं स्थळ तिच्या वडिलांनी ठरवलं. पूर्वीच्या काही मुलीचं लग्न पाप ठरवत होतं आणि मुलगी हो म्हणत होती. ही संस्कृती या सनातन धर्माची. ऐती लोळी करा रामकंठी धरा. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आणि आदल्या रात्री शबरी मातेने बघितलं आणि 24 पशु बांधलेले. कोणते पशु त्याचा उल्लेख रामायणात नाही. पशु हा शब्द आहे वाल्मिकी रामायणामध्ये. 24 पशु बांधलेले. शबरी मातेला आश्चर्य झालं. शबरी मातेने विचारलं, आई उद्या माझं लग्न आहे ना? म्हणे हो. मग ढोरं म्हणे बेटा हे तुझ्या लग्नासाठी येणाऱ्या वराडे लोकांसाठी पाहुणचार आहे. आई चुकतंय काहीतरी. काय चुकतंय? आपल्या लग्नात आनंद आहे ना? म्हणे हो. मग आपल्या आनंदासाठी दुसऱ्याचा जीव घेणे तुला पटतंय का? म्हणे नाही. मग तुझ्या पप्पांसोबत बोल. शबरी मातेने वडिलांना प्रार्थना केली, बाबा माझ्या लग्नामध्ये बोकड नाही कापले तर चालणार नाही का? मला माहिती आहे, पण एखादी चुकीची परंपरा असेल तर ती बदलली पाहिजे ना बाबा. छानपणा करायचं नाही, थाटामाटात लग्न लावायचंय म्हणजे तुम्ही ऐकणार नाही का? नाही. खरं नाही. नावडे जनधन माता पिता का थोडं बांधलं. शबरी माता रात्रीच निघून गेली. पडून गेली. निघून गेली शब्द वेगळा आहे. निघून गेली शबरी माता. कुठं गेली? चांगले महात्मे ग्रंथा मातंग ऋषीच्या आश्रमात गेली. नाही आश्रमात नाही गेली, आश्रमाच्या बाहेर आहे. आता सामाजिक न्याय व्यवस्था इतकी तर त्या काळात बाईला अर्थ आणि त्या मातंग ऋषीच्या संन्यासाच्या मठात नाही. बाहेर उभी शबरी माता, कोणाचा तरी आसरा असावा म्हणून. एक दिवस मातंग ऋषींचं लक्ष गेलं शबरी मातेकडे. बाहेर आले. कोण आहे बेटा तू? मी. मला शबरी म्हणता बाबा. इकडे कालीबाळा जंगलात सगळ्या बाईला इतिहास सांगितला. मातंग ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या बाईला कोणाचं दुःख सहन होत नाही ती प्रत्येक बाई शबरी माता आहे. आणि जिला कोणाच्या घराचं सुख सहन होत नाही ती प्रत्येक बाई मंत्र आहे. ज्याची नजर दुसऱ्याच्या बायकोवर जाते तो प्रत्येक माणूस रावण आहे. आणि जो आपली बायको सोडून कोणाचा विचार करत नाही तो प्रत्येक माणूस राम आहे. हेच रामायण, हेच महाभारत. डोळ्यात पाणी आलं मातंग ऋषीच्या की काय बोलली. वारकरी संप्रदाय हा ज्ञान प्रधान संप्रदाय नाहीये, हा भाव प्रधान संप्रदाय आहे. याचा भावाला किंमत आहे. समर्पणतेला महत्व आहे, साधनेला महत्व आहे, चारित्र्य संपन्नतेला महत्व आहे. डोक्यावर हात ठेवला बेटा, जे मला भेटलं नाही ते तुला भेटेल. तुला राम भेटायला येतील. काय भेटायला येतील? मग राम भेटण्यासाठी मी काय करू? कीर्तन करू का? नाही. कथा करू का? नाही. पंढरपूरला जाऊ का? नाही. काय कर? नामचिंतन. काय कर? आजपासून तुझ्या कंठाचा जोडीदार राम आहे. कोण आहे? ऐती जोडी करा. कोणती जोडी? राम कंठी धरा. कंठात का धारण करा? कारण मानवाच्या कंठामध्ये माता सरस्वती बरोबर भोलेनाथांचाही उगम होतो. आणि मग इथं धर तुझ्याला. आणि मग शबरी मातेने चालू केलं, हरे राम हरे राम 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 हरे हरे. खरं सांगा, शबरी मातेला भेटायला राम आले की नाही आले? ऐकताय का तुम्ही? 15 पडले ना का ते? माताला खुश व्हा.
राम भेटायला आले का नाही? मग शबरी मातेला राम भेटायला आले कशाच्या बळावर? नामचिंतन. कशाच्या बळावर? नामचिंतनाच्या बळावर. शबरी मातेला माहित नाही राम कोण आहे, येणारे नाही येणारे, पण संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवून जर नामचिंतन केलं, डायरेक्ट केलं असतं तर राम आले असते याची गॅरंटी. मग देवाच्या आणि जीवाच्या मध्ये संत तुमच्या पत्रात ते महेंद्र स्वामी रूपाने तुम्हाला भेटले तरी भाग्यवान लोक आहे, पण त्याची जाणीव झाली तर योग्य, नाही तर मग जन्म गेला वाया. शबरी मातेने माता ऋषींच्या शब्दावरती विश्वास ठेवला, रामकंठामध्ये साठवला आणि ब्रह्मांडाचा नायक शबरी मातेच्या घरचे उष्टे बोर खाल्लं ते का? उष्टे बोर तुमच्या घरचे कधी गुलाबजामुन तरी पाहिले देवानं? नाही पाहिले. आणि शबरी मातेचे काय खाल्ले? उष्टे. मग देव बोर पाहतो का भाव पाहतो? आपण काय खातो? एक नंबर बोलला जाईल, आवडणार नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही देवाचं नामचिंतन कंठामध्ये संतांच्या मार्गदर्शनात धरत नाही तोपर्यंत तुमचा जन्म सफल होऊ शकत नाही. आणि हे शबरी मातेने केलं आणि त्यांना जी फलश्रुती प्राप्त झाली ती तुम्हाला व्हावी म्हणून हा मार्ग दाखवला अभंगाच्या प्रथम. या पहिल्या चरणामध्ये अजून जरा खोलात फक्त 2 मिनिटं जातो. म्हणजे जी तज्ञ मंडळी असते, जी अवलोकन करणारी मंडळी असते, महाराज अवंगावर बोललेले असं म्हणणारी जी मंडळी असते त्यांच्यासाठी हा दृष्टांत देतो. म्हणजे तुमचा जो निर्धार आहे तो पूर्ण होईल. कीर्तन ऐकत असताना अंतकरणामध्ये भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. एखादं वाक्य माझं जीवन बदलू शकते या मार्मिक नियमाने जर तुम्ही कीर्तनात आले तर परमात्मा कृपा करतो. परमार्थ वाटतो तितका सोपा नाहीये. परमार्थ काही लोकांचं म्हणणं असतं ना, आमच्या मनाच्या मार्गाने आम्ही परमार्थ करतो. महाराज पण एक लक्षात ठेवता, मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला, हरी पाठे शिरावला तोच धन्य. कितीही चांगलं कीर्तन केलं, तुम्हाला कीर्तन आवडलं तर पुढच्या वर्षी पत्रिकेत नाव असेल, पण ज्याच्या अभंगावर कीर्तन करतोय आणि ज्यांच्यासाठी कीर्तन करतोय त्या पांडुरंग परमात्म्याला जर कदाचित कीर्तनाचा 1% भाग आवडला ना तर पुढच्या पत्रिकेत नाही तर पुढच्या जन्मात वैकुंठामध्ये कदाचित नाव जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्यासाठी, संतांसाठी आणि तुमच्या सुद्धा 2018ला छाती टोकून टोकून सांगायचं मी कीर्तनामध्ये 2020ला महामारी येणार आहे. लोक सांगायचे महाराज काही
काही सांगतात 2023 पासून सांगतोय 2032 पर्यंत 35% जग पाण्यात बुडणार बुडणार बुडणार. नाही बुडलं मी कीर्तन बंद करणार. कॅमेरा समोर बोलतोय, फार संशोधन करून बोलतोय. का? कारण तुम्ही ज्या कामासाठी देवाने तुम्हाला पाठवलं ते काम करायला तुम्ही तयारच नाही. जो तो चालू नको आज्ञा करत नाही कोणी. कोण आधी थांब कोण आधी 4 कोटीचा बंगला बांधला होता शिरला. माझ्या मित्राने 5 जण घरामध्ये राहिले. 5ची पेढे देवाने कुलूप लावायला मी वारसदार शिल्लक ठेवला नाही. आणि ही गती तुमची व्हायला फार काय वेळ लागणार नाही. झोपले उठलेच नाही. हे माहितो आगोडीला गेले ते सगळे बाहेर आलेच नाही. मोटरसायकलवर बसले, कुत्रा आले, मेंदूला मार बसला मेले. तर हे असंच होणार आहे. का होणार आहे? कारण तुम्ही स्वतःच्या मनाला शहाणे समजून देवाने कशासाठी पाठवलं हेच विसरले. तुम्ही देवाकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. आणि मग आता एका या कंठात धारण केल्याने शबरी मातेला काय अधिकार प्राप्त झाला. 2 मिनिटाचा दृष्टांत आणि ते शांतीकरणाचं समाधान. शबरी मातेला भेटायला राम एकटं नाही आले, लक्ष्मण भेटायला आले. कोण भेटायला आले होते? मग राम आणि लक्ष्मण त्याला बसण्यासाठी आसन वगैरे टाकलं आणि शबरी मातेने सोन्याच्या वाटीमध्ये 2-2 गुलाबजामुन दिले. बरोबर आहे? नाही काय झालं मग? बोरले शाहू बोर. काही लोक म्हणतात आंबट लागू नये म्हणून त्या शबरी मातेनं असं पहिले खाऊन पाहिले म्हणे आणि मग देवाला दिले म्हणे. तुम्ही काय केलं माहितीये का? रामायण वाचलंच नाही. रामायण वाचलं नाही. आता बाबा कीर्तनाला उपस्थित आहे त्याच्यामुळे त्यांच्या समोर बोलताना फार विचार करून बोलावं लागतं. एकनाथी भागवतामध्ये सुमित्रेला 2 पोरं सांगितले. माझ्या गाडीत 2 रामायण आहे. एकनाथी रामायणामध्ये भावाचं जे रामायण एकनाथ महाराजांचं त्याच्यामध्ये सुमित्रेला 2 मुलं सांगितले. आणि वाल्मिक महर्षींच्या रामायणामध्ये कैकेयीला 2 पोरं सांगितले. हा फार मोठा वाद आहे. हुको नावाचा शास्त्रज्ञ भारतामध्ये आला होता 18व्या शतकामध्ये. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषद 60 स्मृत्या स्मृत्यांची राणी मनुस्मृती सर्व उपनिषदांचा भाषा श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला. आणि त्या हुको नावाच्या शास्त्रज्ञाने काल मार्क्स नावाच्या शास्त्रज्ञाला सांगितलं या सनातन लोकांनी जर यांचे हे खरे ग्रंथ वाचले हे लोक आपल्याला राज्य पुढे देणार नाही. त्यांनी राज्याची थोडं बांधलं इंग्लंडला पाठवलं. प्रिंटिंग प्रेसचा उदय औद्योगिक क्रांती जगतामध्ये पहिले कोणत्या देशात झाली असेल तर इंग्लंडमध्ये झाली. आणि पोर्तुगीजांच्या माध्यमातून छपाई खालता आपल्यामध्ये आले. सगळ्या ग्रंथांमध्ये बदल करून भ्रम निर्माण करून तुमच्यामध्ये टाकले. आणि ते इंग्रज लोक त्यांनी जगावर राज्य केलं. एका हातामध्ये बायबल म्हणजे धर्मग्रंथ आणि एका हातामध्ये तराजू म्हणजे व्यापार करत होता. किती मोठे व्यापारी झाले तरी आपल्या धर्माला सोडायचं नाही असं कोण शिकवतं? ज्यांनी आपल्यावर 190 वर्ष राज्य केले. आणि आपण म्हणतो की धर्मग्रंथांमध्ये काही लिहिलेलं. आपण किती हुशार त्याच्यापेक्षा. ऐका माता शबरी मातेने बोरं खायला दिले. बोरं आल्याच्या नंतर शबरी मातेचा चेहरा पाहिला लक्ष्मणाने. आणि लक्ष्मणाला किरणाखाली लक्ष्मणांचे काही बोरं काढले नाही. आणि हातातलं द्रोण फेकून दिलं. एवढ्या जोराने फेकलं शेषाच्या अवताराने. ज्या पर्वतावर द्रोण पडलं त्या पर्वताचं नाव आहे द्रोणागिरी पर्वत. काय नाव आहे त्या पर्वताचं? द्रोणागिरी पर्वत. मग द्रोणागिरी पर्वतावर हे पोरं फेकून दिले. मग माझ्या भावाने माझ्या भक्ताचा काय केला? अपमान केला. काय केला? मग ज्याला माझ्या भक्ताचा भाव पडत नाही त्याला मी भाऊ म्हणत नाही. मग त्याने माझी किती सेवा केलेली असली तरी हा अधिकार का प्राप्त झाला? कारण सतत नामचिंतन आम्ही सतत नामचिंतन केलं शबरी मातेने. चला पुढे. रामाने मनातल्या मनात लक्ष्मणाला शाप दिला. हे लक्ष्मणा आज तू शबरीच्या बोरं खाल्ले नसतील पण तुझ्या हातून कोण मरणार आहे? इंद्रजी. जेव्हा इंद्रजीत कान मारेल तेव्हा तुला संजीवन बुटी खावी लागेल. आणि ही संजीवन बुटी द्रोणागिरी पर्वतावर याच बोरांमधून उत्पन्न होईल. आणि ती खाल्ल्याशिवाय तुला जीवनदान भेटणार नाही. मरता मरता का होईना शबरी मातेचे बोरं संजीवनीच्या रूपाने लक्ष्मणाला खावे लागले. एवढा अधिकार प्राप्त होतो फक्त रामकंठात धारण करण्याचा. मग आपलं होणार नाही का? आपलं होणार नाही का? होईल. म्हणून तुम्ही ते करा. आईची जोडी करा. रामकंठी करा. आईला रेणे तुके फेरा कर बाबा. आणि नाही ऐकलं तर मग ज्यांचं ऐकता ते सगळे सोडून जाणारे आहे. कोण कोण? अभंगाचं 2रं चरण.
चांगलं म्हटलं की टाळ्या वाजवत जा. माझ्यासाठी नका वाजवू, पण त्यांच्यासाठी तो वाजवा. काही तर अशा हाताचे घरी बांधून बसले तसे केले मामाला काय समजे. हसलं पाहिजे, बोललं पाहिजे. काय रोग झाला लोक हसतावी नाही जेव्हा आपल्याला. तू घरी बाहेर कीर्तन झाल्यावर समजलं कानाची मशीन घरी राहिली. मग एवढ्या करते तुमचा काय उठून नव्हतं, मग तुमच्याकडे पाहत होतो म्हणे. जळगावला कथा होती. आमचे ज्यांनी सगळ्यांना जागृत केलं शोकतेच्या माध्यमातून प्रतिनिधी मिश्रांची जळगावला कथा होती मागच्या वर्षी. मला असं वाटलं सगळ्या म्हाताऱ्या मेल्या, पण ते फुकट झाल्या पाहिजे. पुऱ्या जळगाव मग ड्युटी लागली होती बस स्टँडवर. एवढ्या म्हाताऱ्या मागे म्हाताऱ्या, त्या ड्रायव्हरच्या सीटवर बी 2 म्हाताऱ्या. ड्रायव्हर दरवाजा उघडला, आधी मागे जा. त्या म्हणे तू मागच्या गाडीने. हा तो म्हणे मी ड्रायव्हर आहे. ती म्हणे थांब आधार कार्ड कुठे म्हणे आपलं. अरे तो ड्रायव्हर आहे. मग तिकडनं तिची सुने सांगितलं दादा तुम्ही बोलू नका म्हणे. तिले काही 1% बी ऐकू येत नाही म्हणे. मग हिला जर ऐकू येत नाही तर एक चिरकावून आलती म्हणे. ही कधी थोडी येत होती म्हणे. महाराज चांद्र भेटून राष्ट्र केली. मग कोणत्या शिल्लक भेटतील म्हणून मी माईला बोलत होतं म्हणे. कुठे बसला नाही पाप म्हणे. खरं सांगा. पुणे नाथांवरती रणछोड नगर तुम्ही फक्त्याले होते. मी एक शब्दाची फोटोपर्यंत मला सांगा. रणछोड नगर मध्ये त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. एका बाईने मानता अशी मानत होती जर माझी भिशी लागली म्हणे तर 5 लिटर दूध भोले बाबाच्या अंगावर टाकेल. म्हणजे देवाने बी लालच. आणि तिची भिशी लागली मग बरोबर पैसे गेली. आली ती 5 लिटरची ती कडची घेऊन. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. साबे लागले ना. मागच्या बायाने एवढं म्हटलं ताई थोडं लवकर कधी दूध टाकशील त्या म्हणलं लवकर घरी जाता येईल. आमचे नवरे कामाला जाणार आहे, आम्हाला डबा करणं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ताईंनी तर मंदिरात यायचं नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ताई त्याला पटू देवाले. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बाईने विचार केला बिंदू काय नांदी लागायचं. मग ती बाई मागितली तर तिचा हात तिच्या हाताला लागला घडली काय पडली. पुढे काय झालं. मेरा मन अशी खडीच उचलली तिनं मातीच्या डोक्यात टाकली. पण तिचा हात लागत होता. तिचा हात लागत होता तरी पहिलेच गेली. तिसरं तर डोकं फोडून ही घरी आली. खरंच सांगा तुम्हाला असं वाटतंय का की मंदिरात गेल्यावर तुमच्या मनातलं पाप बोले बाबा समजत नाही. तुमच्या कीर्तनाला जात असताना मनातलं पाप केलं पाहिजे. वाणीची शुद्धता झाली पाहिजे. कीर्तन ऐकून जर तुम्ही निंदा केली, कीर्तन ऐकून जर तुम्ही पाप केलं, कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याच्या पोरगीला नावं ठेवले, खरंच सांगा तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही केलेलं पाप हे बोले बाबा समजत नाही. बोले बाबाला सर्व समजतं पण त्याला समजत नाही असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही परिवर्तन करत नाही. कीर्तन झालं, कीर्तन उठल्या, 1 नंबर कीर्तन झालं. काय बाई बोलले महाराज तुला माहित पडलं का त्या रामपोची पोरगी काढली पोरगी गेली. तू कीर्तनाला जायला होती ना. आता तोंडाला वाटत नाही का काही आपण काय बोलून राहिलो. जर बुद्धीत बदल झाला नाही आणि जर मनातलं पाप केलं नाही आणि तरी कीर्तन ऐकत राहिले झाले म्हणून कर्म करोनी म्हणते साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप. मग याची सगळी मंडळी आहे. नाशवंत आटी प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा आणि धड म्हणजे पैसा. एका मिनिटात दृष्टांत देतो. कीर्तनाची सेवा समाप्त करतो. पहिल्या दिवशी जास्त बोलून लोकांना कंटाळा येतो. ऐकलं नाही तुमच्या गावात बरोबर आहे का. नाही रे महाराज तू याला झाला का. हे तुमचं पहिलं गाव आहे की पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक चांगले एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या वाजतो. पहिल्या दिवशी 13 लोक बसेल राहतात. ते बी असे बसेल राहतात की यातनं का पुढला महिना मग कारणले आपले फल होती अशा बसेल राहतात. त्या तुमच्या गावात सगळेच आहे. तरुण आहे, बाया आहे, पोरी आहे, माणसं आहे, सगळी आहे. सगळी 1 नंबर नियोजन म्हणजे नियोजन. मी पहिल्या दिवशीची तारीख घेताना फार घाबरतो. बाबा म्हणे बेटा तो येऊन तर पाय म्हणे. खरंच त्याच्या शब्दात टाकलं त्याच्याने हे जमवलं. आपल्या खानदेश प्रांतामधून
सर्वसामान्य व्यक्तिमत्व निर्माण होऊन पंढरपुरामध्ये अस्तित्व निर्माण करत असताना जेव्हा पंढरपूरला आमच्यासारखे साधक मंडळी जाते ना, आषाढीच्या दिवशी लोक वट्यावर जपायचे बी हजार रुपये घेतात, पण तशा ठिकाणी गेल्याच्या नंतर हारेकाचा हारा जर पूर्ण असेल वारकऱ्यांसाठी तर बाबा हे मान्य करावं लागेल ना आपल्याला. जे करायचे काय बूट पाणी आपल्या बाबाला जमलेले खोटं तर खोटं खरं तर एक नंबर. ऐका माझा, बायको धोका देते का? हो. मुलगा? हो. तर बिलकुल. कशाच्या बळावर बोलता तुम्ही? हा दृष्टांत मरेपर्यंत कीर्तनात केला नाही, सगळे लोकांना लक्ष देऊन ऐकलं बरं का. कर्माचा फेरा चुकला की काय भोगावं लागतं. खरं खरं सांगा, खोटं बोलतो ना का तुमच्या गावातले लोक खोटं बोलत नाही. पेपरला वाचतो होतो मी काही बस स्टँडवर. रामाच्या वडिलांचं नाव काय? हा, राजा दशरथ. राजा दशरथ ज्या दिवशी मरण पावले त्या दिवशी रामचंद्र घरी होते का? नाही. कुठे होते मग? हा म्हणजे माहिती कुठे होते? वनात. हा, वनवासात. एक नंबर. असं कामाचाच लगे बोलत जा, मला बरं वाटते. परत जाऊ द्या. मग आपला बाप मरतो आहे हे ब्रह्मांडाच्या नायकाला माहिती पडलं असेल की नाही? मला का ठेवायले, पाणी पाहिजे, मांडी द्यायले. रावण कोणाच्या मांडीवर नेला? म्हणजे बाप बीट पाण्याचा आणि रावणाला मांडी भेटली. हे काय? हे कर्म आहे. हे काय आहे? जो रावण बायको घेऊन गेला त्याला मांडी द्यायला नाम आहे. वैकुंठात घेऊन गेला. वैर्यातीच झाली मोक्ष दिसती आणि बाप बीट पाण्याचा. का? कर्म. हे कर्म कोणाला सुटणार नाही आणि कर्म चुकणे असं वाटत असेल तर नामचिंतन संतांच्या माध्यमातून करणं हाच महत्वाचा संदेश कीर्तनाचा नाही, तसं काही नाही. पुढे ऐका माझा. नाशवंत आटी प्रिया पुत्र धन. 5 कोटीचा बंगला आहे तुमच्या गावात एका माणसाला. किती? 5 कोटी. मरी किती? आज उद्या 2-4 टावर मरी किती? मेला. कुठं होता? बेडरूम मध्ये. हा, स्मशानभूमी. तुम्ही मुलगी पाहत होता थोड्याला. बंगला किती कोटीचा आहे? मग काय खोटं बोलले कबीर महाराज? अरे अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया और खुद ही जाकर जंगल सोया. हल्दी जले जैसे झाड़ की मोहरी, बाल जले जैसे घास के फूली. कहत कबीरा सुन भाई बुनिया, आँख में पीछे डूब गई दुनिया. आमच्या शिवाजीची पत्नी महाराज तू मिठी माहिती नाही. तू नव्हता तेव्हा बी गाव होतं, तू आहे तेव्हा बी गाव आहे आणि तू जेव्हा बी गाव होणार आहे. प्रमाण नाही उडो आले येथे अवतार. ये पामरस जीव गेले, राम गेले, कृष्ण गेले, छत्रपती गेले, छत्रपती संभाजी महाराज गेले. कवडीचा फरक पडला लोकांना. कीर्तन करताना मी गेलो तरी तुम्हाला फरक पडणार. बोलू गेली पुढे. तोंडावर नाही म्हणता, तोंडावर होणार. 5 कोटीचा बंगला. शेवटी शमशान हुआ भी हमारा, ओ भोला सब दुख का तुम्हारा. ओ भोला सब दुख का तुम्हारा. विषय है मंगल मंगलकारी, विषय मंगल मंगलकारी. अवधूत रूप तुम्हारा, ओ भोला सब दुख का तुम्हारा. ओ भोला सब दुख का तुम्हारा. 5 कोटीचा बंगला सोडून शेवटी तुम्ही कोणाच्या घरात आले? भोले बाबाच्या. कोणाच्या घरामध्ये आले? मी तुम्ही 5 कोटीचा बंगला कामात पडला. 2 कोटी रुपये अकाउंटला आहे.
इथे किती 1 रुपया. तो 1 रुपया आपला का दुसऱ्याचा? किती हुशार लोक आहेत. म्हणजे 1 रुपया मेल्याच्या नंतर दुसऱ्या निवडून घ्यायचा आहे आणि तरी सारखी डोकतो तू. असं कसं म्हणतात? पाप कराने पापी म्हणे खैरा मेरा फिरताय रे. अरे काय काय केलं बाया माणसाने मला काळं कळलं. काय काय केलं बाया माणसाने मला काळं कळलं. टाळ्या नका वाजवू, मी बॉम्बेत करीन मग. 10:30 म्हणजे 10:30 आमच्याकडे काय कुठे माणूस ऐका. प्रेम बांधलं बिनलं आणि हात म्हातारा त्याच्या कीर्तनाला होतो ना मी जेव्हा सांगायचा. पिवळ्या नळाला हात लावून ना गरम पाणी येतं. माणूस 35,000चं गिझर लावलंय तेलो कंपनीचं जापान. का बा मला समजत नाही का ते गरम पाण्याचं गिझर आहे. पण सांगायचं काय 35,000चं गरम पाण्याचं गिझर लावलं मेला. प्रेताच्या आंघोळीला पाणी गरम का थंड? गरम. कारण मरे माणसाला काय वाटते? एवढ्या पावसाळ्यात मध्ये घाम पडून आणि बऱ्याच माणसाच्या अंगावर थंडी धरता. कारण त्याला काय लागते? 1 नंबर असेच सुखीरा. त्यांचे बाबा घेतील तुमच्या समाचारात. बऱ्याच माणसाला गुण लागते. मग मेलेल्या माणसाला त्या गरम पाण्याने आंघोळ घालतात. ते पाणी कुठे तापवतात? आणखी जर किती हजाराचं आहे कामात आलं. नाशवंत आटी प्रिया. आता लक्ष देऊ नये का प्रियापर्यंत येते. कोणाचं नाव प्रिया असेल तर मनावर घे झालं का? कल्पनात्मक अलंकार समजून सोडून द्या. स्मशानात आणलं. लाकडावर प्रेतावर लाकडं जाळलं आणि हे जे सगळे ठेवायला आलेत ना, ज्या लोकांसाठी तुम्ही कथा नाही कीर्तन नाही हा माझा तो माझा हे फोन लावलं की ते काम होतं, ते फोन लावलं की ते काम होतं. थांबा. हे आता तुम्ही काढणाऱ्या स्मशानात एक तुमच्या अग्निगुडी टाकेल तर मग शपथ आहे. सगळे बाजूला बसले, सगळे खेळताय, कोणी मोबाईल बघताय, कोणी फोनवर बोलतोय, कोणी हसतंय. आणि मग तुम्हाला प्रेत जाणलं. आग वर गेली, आग खालेली 10 मिनिटात सगळे भावबंदी जमा झाली. माझ्यासारखा हुशार एक माणूस असतो. खरी भक्ती बरं आहे. अमुक यांना सकाळी जेवण लांबून आलेल्या सर्व पाहुण्यांना सूचना आहे की भोजनाची व्यवस्था तयार आहे. कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नका. ज्यांचा कोणाचा मंगळवार असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र फराळाची व्यवस्था केलेली आहे. मरणारा रडणारे आणि हे आणि या इच्छासाठी देवाजो आलेले तुम्ही. आणि मग बोले बाबा आले संध्याकाळी स्मशानात. उचललं कोण आहे काय? तुझं पहिल्यांदा दिसून झालं. कीर्तनात येत ना का? नाही. हरिपाठ आले नाही. काकड्याला येत नाही. चाल आता काल आणि सगळे माझे म्हणत होतो तू चल आता. कच्ची धरणी आणला. संध्याकाळी 7:30 वाजला त्यांच्या घरासमोर त्यांच्या गल्लीमध्ये रात्री भावबंदी. इथे काला मोडी रंगती. भावबंदीनं सोडा. त्याचा साडू सुद्धा टेबलवर जेवण करत होता. साडू सोडा त्याला बायकोने सुद्धा दुसऱ्या काला मोडेल होता. जगणपणी म्हणे नाशिवंत आधी प्रिया. प्रिया म्हणजे ही बाई आहे ना. एखाद्या इथं बसलेला कोणत्याही माणसाला पॅरालिसचा झटका येऊ द्या. खरं बोलता पहिला होता, खोटं बोलता नाही का बोले बाबा ऐकताय. 2-10 वर्ष जर नवऱ्याची घाण फेकावी लागली, खरंच सांगा तो नवरा असावा की मरावा? हे पा माझी बायको मला विचारले काही जेवण करत नाही. तिला पहिले तेल लावून 4 पोळ्या खाल्ल्या. तिला असं काय क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 4 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. माल मेरा रहेगा नहीं तो बतलाएगा. माल मेरा रहेगा नहीं तो बतलाएगा. मिट्टी
आमच्या मुलाला 1.5 लाख पगार आहे. बेटा बेटा क्या करता है ये बेटा तो एक दिन पड़ोसी बन जाएगा. मुलगी 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 बेटी बेटी क्या करता है ये बेटी तो एक दिन ये जमाई ले जाएगा. आमची भाऊबंदी पड़ोसी पड़ोसी क्या करता है ये पड़ोसी तो एक जना के चला आएगा. संसारात सुख नाही उचारी कोणाचे गण होत कोणाचे तू म्हणते बाईला बोल हे तुझ्या मागचे बोल तू म्हणते बाईला काही तर नाही करता तू लिहिल्यावर तुझ्या माती फोड पील मळका तू माझं माझं म्हणत हे सारं नाशिवंत करोनी 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 महाविचार करोनी 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 कोणीच कामात येणार नाही, कोणीच नाही. ना श्रीमंताची प्रिया पुत्र धन, ना बायको, ना मुलगा, ना धन, ना संपत्ती, ना पद, काहीच कामात येणार नाही. मग काय कामाची नामचिंतन. मग आम्ही काय करा अभंगाचं 3रं चरण. नाम